प्राणतत्व तुम्ही आज सांगितलं. हो हो हेच मुख्य आहे, म्हणजे प्राणतत्व म्हणजेच ईश्वर आहे, भगवंत आहे. भगवंत सगळं करीत असतो प्रत्येक प्राण्यामध्ये. प्राणतत्व हे असल्याशिवाय ते त्याची हालचाल किंवा त्याचं हे होतच नाही. बरोबर आहे, अगदी. प्राणतत्व हे फार महत्वाचं आहे. त्या छान सांगितलं. आणि म्हणूनच प्राणायामाची उपासना, प्राणायाम उपासना जी केली जाते, तर त्या प्राणतत्वालाच परत एकदा आपण स्वतः आपण त्या ठिकाणी नम्रतेने शरण जातो आणि प्राणाचं संतुलन हे होण्याकरता आपण मदत करत असतो. प्राण जो आहे तो कार्य करतच असतो, पण आपल्या चुकीच्या कार्याने प्राणाचं संतुलन बिघडतं आणि स्वास्थ्य बिघडतं. म्हणून प्राणायाम करणं आणि प्राणायामच्या माध्यमातून श्वासावरचं नियंत्रण आणि श्वासाच्या नियंत्रणावरून परमेश्वराचे अनुसंधान हे करण्याची प्रघात जो आहे तो आपल्याकडे त्याच्यामुळेच झालेला आहे. अशी ही प्राणाची उपासना सांगितली. जपामध्ये सुद्धा प्राणायाम होतोच. जपात म्हणजे ज्ञानेश्वरीच्या पारायणात प्राणाचंच कार्य आहे. जेव्हा तुम्ही ओवी वाचता की नाही, 3.5 मात्रेची ओवी असते, तर त्या ओवीमध्ये ज्या पद्धतीने आपण ती वाचत असतो तर तो प्राणायामच होत असतो. बरोबर. जेव्हा वेदाचे मंत्र म्हणत असताना प्राणायामच होतो. अगदी बासरी वाजवताना प्राणायामच होत असतो. असं आहे, कारण ते सगळं श्वासावरच आहे पूर्ण. आपण जे शब्दाचं उच्चारण करतो की नाही, तर ते श्वासाचंच नियंत्रण आहे. आणि श्वासाचं नियंत्रण म्हणजेच प्राणायाम करणे. तेव्हा कोणतंही प्रवचन असो किंवा जिथे संतुलन आहे, जिथे साम्य अवस्था आहे, तिथे प्राणायाम आहे. आणि जिथे प्राणायाम आहे तिथे प्राणाची उपासना आहे. असं सगळं आहे. चला, छान. स्वामी कृपा. स्वामी. ठीक. विनयला सांग माझा आशीर्वाद. प्रसाद आला ना. ठीक आहे, ठीक. चालेल. हो चालेल. ठीक आहे. बोला नाईक, बोला. नमस्कार. कसे आहात तुम्ही? स्वास्थ्य वगैरे सगळं उत्तम आहे. आनंद आहे. कुठे आहेत बाकीचे मेंबर? कुठे आहेत सगळे? नमस्कार. नाईक साहेब, ऐकलं का प्रवचन आजचं? खूप छान वाटलं. खूप आनंद आहे, अगदी आनंद आहे. छान. आशीर्वाद. बोला देगावकर, बोला. देगावकर. आजचं प्रवचन फारच सुंदर होतं. आम्ही सुदर्शन क्रिया किंवा त्याच्या अगोदर जे प्राणायाम करतो त्याची शास्त्रीय बैठक आज कळली. हो, बरोबर आहे, अगदी बरोबर. कारण ती स्वयंभू व्यवस्था आहे. प्राण जी आहे ना, ही स्वयंभू व्यवस्था आहे. तिथे आपल्याला बुद्धीचा वापर करायची गरज नाही. तिथे आपल्या अहंकाराची आवश्यकता नसते. आपल्याला तिथे हेतुपुरस्सर काही कार्य करावं अशा प्रकारची ती स्थिती नाहीये. तर ती स्वयंभू असल्यामुळे ती स्वतःच आपलं रक्षण करत असते. म्हणजे प्राणतत्व जे आहे ना, हे परमेश्वराचाच आविष्कार आहे. आणि परमेश्वराचा आविष्कार असल्यामुळे ती स्वयंभू व्यवस्था आहे. स्वयंभू व्यवस्थेला आपल्याला फक्त उपलब्ध व्हायचंय. म्हणून आपण प्राणायामाच्या माध्यमातून त्या प्राणशक्तीला संतुलित करीत त्याला उपलब्ध होतो, असा तो विषय आहे. आणि म्हणून तो सतत अभ्यासाचा विषय आहे. अभ्यास करत राहावा तो. छान. स्वामींचीच कृपा आहे की स्वामी तुमच्या कृपेत, म्हणजे तुमच्या मुखातून हे सगळं ज्ञान आम्हाला देतात. स्वामीचे आशीर्वाद, खूप आशीर्वाद आहे. स्वामी कृपा. बोला घाटोळ साहेब, बोला. घाटोळ साहेब, आवाज तुमचा जरा हे करा, ऍडजस्ट करा. येतोय आता? आता येतोय. आज एकदम उकल खूप छान झाली काका. इतक्या बारीक, इतक्या सूक्ष्म स्तरावरती आहे. हो. आणि ते इट्स नॉट ए सिंगल एंटिटी, इट इज अ मिक्सचर ऑफ ऑल थिंग्स ना. ते लक्षात येतं की प्राण किती महत्वाचा आहे आणि प्राण्यावर सगळे डिपेंडेंट आहे. पूर्ण सगळं म्हणजे संबंध युनिव्हर्स म्हणजे विश्व, पूर्ण संबंध विश्व जे आहे ते प्राणाच्याच माध्यमातून कार्यरत आहे. आणि तो प्राण म्हणजे परमेश्वराचा आविष्कार आहे. काय खूप छान आज लक्षात येत आहे. हो. याच्या आधी आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जितकं आपल्याला सहज राहता येईल, आपण प्राणायाम करतो, आपण
हे करतो ना मेडिटेशन वगैरे, हो हो हो, तर त्यात काही अशी अपेक्षा न करता बसलं पाहिजे. हीच महत्वाची गोष्ट आहे. तर अपेक्षा केली म्हणजे त्याच्या कार्यामध्ये आपण ढवळाढवळ केली, आपल्याला टेन्शन येतं. आपल्याला ढवळाढवळ नाही करायची. म्हणजे आणि ढवळाढवळ करायची नसेल तर निरपेक्षपणे निष्काम भावाने आपण स्वतःला उपलब्ध करून देणे. उपलब्ध केल्यानंतर त्याचं कार्य ते सहजतेने करतात. त्यांच्या कार्यामध्ये ढवळाढवळ नाही झाली तर प्राण जो आहे तुमच्या डोक्यापासून पायापर्यंत सगळीकडे हे संतुलन आणतो. आणि संतुलन म्हणजे स्वास्थ्य आहे. स्वास्थ्याची व्याख्या म्हणजे काय की जो स्वस्थानावर बसतो ते स्वास्थ्य. आणि स्वस्थानामध्ये तो तेव्हाच बसू शकतो जेव्हा तो संतुलित असतो. आणि संतुलित तेव्हाच असतो जेव्हा तो प्राणाला उपलब्ध होतो. प्राणाला आपल्या मनाप्रमाणे प्राणाला कार्यरत करू नका. प्राणाला उपलब्ध व्हा. तो तुमच्या माध्यमातून बरोबर कार्य करतच असतो, असा त्याचा अर्थ आहे. छान आशीर्वाद आहे. स्वामी कृपा. स्वामी बोला. हळवे साहेब बोला. हळवे साहेब. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय. हा बोला बोला. या प्रश्नोपनिषदामध्ये पिप्पलाद महामुनींनी त्यांच्या शिष्यांचे प्रश्न म्हणजे जणू काही आपलेच प्रश्न आहेत अगदी अगदी बरोबर समजून मानव जातीवर असंख्य उपकार केलेले आहेत अक्षरशः. अगदी बरोबर. आणि मुख्य म्हणजे जी प्राणाची उत्पत्ती, स्थिती आणि कार्य त्याच्याबद्दलच्या सगळ्या शंका त्यांनी अगदी निरसन केलेल्या आहेत उत्तम पद्धतीने. आणि आपण ज्या पद्धतीने सांगितलं सोपं करून त्यामुळे अगदी निशंक झालेलं आहे मन. खूप आनंद आहे. अगदी आनंद आहे. मला खरंच खूपच छान वाटलं. महाराजांची कृपा आहे आपल्या सगळ्या. छान आनंद आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. बोला अभय कुलकर्णी बोला. बोला अभय बोला. आशीर्वाद. खूप आशीर्वाद आहे. अतिशय छान लेक्चर झालं. विशेषतः तुम्ही जे सांगितलं की प्राणापासून परमेश्वरापासून प्राणाची उत्पत्ती आहे, जसं परमेश्वर सर्व व्याप्त आहे तसा प्रत्येक ठिकाणी प्राण उपलब्ध आहे. छान म्हणजे फिलिंग जे जाणवलं त्याचे सुंदर आहे. खनिजामधलं प्राणाची उद्भव कमी प्रमाणात, कदाचित माणसामध्ये जास्त, वनस्पतीत अजून काही वेगळ्या प्रकारचं प्राणाचं, पण सगळीकडे ते तत्व पसरलेलं आहे. आविष्कारामध्ये भेद आहे, अधिष्ठानात एकच आहे. अधिष्ठान एकच तत्व आहे. आविष्कारामध्ये प्रकृती जशी आहे तसं त्रिगुणाचा आविष्कार असतो. त्या त्रिगुणामधून प्राण कार्य करतो. त्रिगुणामध्ये ज्या क्रीडा असतात, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, हे तीन जे गुण आहेत ना, हे तीन गुण भिन्न भिन्न आविष्कारात आहेत. त्या भिन्न आविष्काराला कार्यरत करण्याकरता कारण जे आहे तो प्राण आहे, समजलं. म्हणून त्याच्या कार्याचं जे काही मूळ कारण आहे ते कारण एकच आहे, ते प्राण तत्व आहे. पण आविष्कारामध्ये प्रकृतीत जे तत्व आहे त्या तत्वानुसार आविष्कार होणार, असा त्याचा अर्थ आहे काय. त्यामुळे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की आविष्कार हा भिन्न भिन्न असला तरी त्याच्यामधून तो कार्य करणारा एकच प्राण आहे. प्राणाशिवाय दुसरं काही नाही. अगदी थोडंसं आपण या देहाला धारण थांबा एक मिनिट थांबा, यांचं बोलणं होऊ द्या. बोला. हा बोला अभय बोला. असं वाटतं की ते प्राण आणि परमेश्वर एकच आहे, तरी ते थोडंसं द्वैत ज्याला म्हणतात की परमेश्वर आणि आपण वेगळे आहोत असं जाणवत राहतं सारखं, तिथपर्यंत पोहोचायचं आपल्याला. तर त्या ठिकाणी तुम्हाला हा सिद्धांत कळाला तर आपण परमेश्वराशी एकरूप कसे आहोत हे लक्षात येईल. बरोबर. असं आहे की आपल्याला जे जाणीव आहे ना आपल्यामध्ये आपली संवेदना असते आपल्या अस्तित्वाची. तर ही जी संवेदना जी निर्माण झाली ना ती प्राणामुळेच झालेली आहे. बरोबर. आणि जो प्राण आहे तोच परमात्मा आहे. म्हणजे जी संवेदना आहे ना ती परमात्म्याची केलेली संवेदना आहे, असा त्याचा खूप छान. आशीर्वाद. खूप आशीर्वाद. बोला पुढे बोला. पुढचे लोक दुसरे बोला कोणी. बोला. आशीर्वाद आहे. आशीर्वाद आहे. बोला किरण बोला. छान झालं आणि प्राणाचं महत्व म्हणजे ज्या इंद्रियांनी, ज्या देवतांनी आपल्या ज्या इंद्रियांची आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ प्राण आहे. आणि हे समजणं महत्वाचं आहे. हो. आणि रोजच्या जीवनात मी हा किती पुढे पुढे येत असतो हे सगळं याच अगदी खूप त्या बीचं निराकरण केलं प्राणतत्वाच्या श्रेष्ठत्वामुळे. हो बरोबर. आणि छान वाटलं की आपण
उपलब्ध व्हायचं आहे. ही कल्पनाच इतकी सुंदर आहे. हा, म्हणजे त्यालाच शरणभाव म्हणतो आपण. शरणभाव कशाला म्हणायचं? शरण जाणे म्हणजे केवळ साष्टांग नमस्कार घालणे नाही, ते बाह्यरित्या बरोबर आहे, परंतु साष्टांग नमस्कार घालून उपलब्ध होणं हा सगळ्यात महत्वाचा विषय. तो नमस्कार घालून माणूस जर दुसरीकडेच आपल्या मनाने उपलब्ध होत असेल, म्हणजे त्याचं चिंतन जे आहे ते अन्य कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आहे, तर तो उपलब्ध झालाच नाही. म्हणजे अगदी मेडिटेशन मध्ये सुद्धा मनुष्य श्वास वगैरे सगळं करून कुंभकामध्ये जाईल, कुंभकात बसेल, पण चिंतन मात्र कुठेतरी जगातल्या दुसऱ्याच कुठल्या तरी विषयात चालू असेल, तर अजून आपण उपलब्ध झालो नाही, हा त्याचा अर्थ आहे. उपलब्ध होणे म्हणजे सगळ्या विषयातून आपलं अंतःकरण बाहेर काढून आणि ते अंतःकरण परमेश्वराच्या पूर्ण चरणाशी एकरूप करणे म्हणजे उपलब्ध होणे. म्हणून शरणागताचा खरा अर्थ म्हणजे उपलब्ध होणे, आणि भक्तीचं रहस्य सुद्धा उपलब्ध होणे याच्यातच आहे. असं आहे. छान. पण तुझ्या अस्तित्वाशी दुसरं अस्तित्व नाही, आभास आहे. दुसरा अस्तित्व म्हणजे भास आहे, तो केवळ. असं एकदा धारणा पक्की झाली की भक्ती आपोआपच तिथे निर्माण होते. छान. चला, खूप आशीर्वाद आहे तुम्हाला. छान, आनंद वाटला. आई पण बसली. हा, नमस्कार. कसे आहात तुम्ही? छान. चला, आनंद आहे, अगदी आनंद आहे. महाराजांची कृपा आहे खूप. काका येतो. बोला मिलिंद, बोला. काका, 2 प्रश्न होते. आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो तेव्हा प्राणायाम होतं, तेचा म्हणजे काय, त्याची थोडीशी क्लॅरिफिकेशन किंवा व्याख्या. नाही, त्या ठिकाणी काय आहे की आपण जी पहिल्यांदा म्हणजे आपण जी काही मूर्ती स्थापन केलेली असते ना, तर त्या मूर्तीमध्ये पहिल्यांदा प्राण प्रतिष्ठा करतो आपण. लक्षात आलं का? प्राण प्रतिष्ठा केली म्हणजे आपण कल्पना, कारण ती मूर्ती जी असते ती पार्थिव असते, ती फक्त पंचमहाभूताची असते. पण त्या पार्थिव मूर्तीमध्ये ज्यावेळेस पंचप्राणाची मंत्र वगैरे म्हणून स्थापना करतो, तेव्हा ती मूर्ती पार्थिव राहत नाही, तर चैतन्यमय होते आणि ते पंचप्राणाने युक्त होते. बरोबर आहे. आता आपण ज्यावेळेस नैवेद्य दाखवतो तेव्हा त्या पंचप्राणाचं स्मरण करतो, जे तिथे स्थापन केले आहेत मूर्तीमध्ये, जे 5 प्राण स्थापन केलेत त्याचे आपण स्मरण करतो, आणि त्या प्रत्येक प्राणाला हे अन्न प्राप्त होऊन ते तृप्त हो आणि ती तशा प्रकारची ते पूर्ण तृप्त होऊन त्याने मला सुद्धा तृप्त पुढे करावं, ह्या भावनेने आपण प्राणाय स्वा अपानाय स्वा हे जे 5 प्राणाबद्दल आपण म्हणतो आणि 5 मंत्र म्हणतो, तर समोरच्या त्या मूर्तीमध्ये ते जे प्राण आहेत त्या प्रत्येक प्राणाला आपण हे समर्पण केलेलं आहे, असा त्याचा अर्थ आहे. आलं का लक्षात? दुसरा प्रश्न होता का की असं आपण वाचतो की योगी जे असतात, जे सिद्ध असतात, त्यांच्या प्राणांवरती कंट्रोल असतो, पण जनरली म्हणजे आपण जेव्हा आपण म्हणतो की कोणी माणूस मेला म्हणजे तो प्राण जातो शरीरात, ते येतात म्हणजे कोणची शक्ती असते? प्राण स्वतः उडून जातात की नाही? तो जो प्राण आहे ना, त्याच्या लक्षात येतं की आता जीवात्म्याला इथे राहायची इच्छा नाहीये. मूळ कारण जे आहे ना, तो जीवात्मा जो आहे तो म्हणतो की आता मला या शरीरामध्ये राहायचं नाही, असा निर्णय ज्यावेळेस तो जीवात्मा घेतो तेव्हा मग प्राण तत्वच त्याला त्या जीवात्म्याला बाहेर घेऊन जातो. म्हणजे प्राण जो आहे तो जीवात्म्याच्या इच्छेप्रमाणे कार्यरत असतो. लक्षात आलं का? त्यामुळे त्याचं मूळ कारण जे आहे तो जीवात्मा आहे, आणि जीवात्मा निर्णय घेतो की आता मला ह्या देहात राहायचं नाही, ह्या देहामध्ये माझे सगळे जे काही इच्छा भोग जे असतील ते संपलेले आहेत, आता माझ्या पुढच्या ज्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर मला पुढच्या लोकांना जर घेऊन जायचं असेल तर मला आता हा देह सोडायचा आहे. म्हणून देह सोडण्याचं काम जे आहे हा ठरवतो तो जीवात्मा, आणि त्याचा एक्झिक्युशन करतो तो प्राण. स्वामी कृपा. स्वामी कृपा. बोला, पुढचे बोला. हा, खोले. भरत बोलो. भरत बोलिए. स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. बहुत आशीर्वाद है. आला, लक्षात आलं. आपका थोड़ा सुनने में लेट हो गया, हम लोग अभी थोड़ी देर पहले पूछा। परिक्रमा खत्म किया नर्मदा मैया का, और वाला अच्छा, आशीर्वाद देते तो बहुत अच्छा है. चला, आप भी आशीर्वाद दे दो तो हमारा परिक्रमा एकदम पूरा हो जाएगा. बिल्कुल होने वाला है. उसमें क्या है, परिक्रमा का मतलब सिर्फ बाहर की परिक्रमा नहीं रहती है, अंतरंग की भी परिक्रमा होती है. बरोबर. उसके साथ साथ में वो होती रहती है.
जितने भी महादेव के स्थान है, प्रत्येक महादेव का स्थान जो है वो अंतरंग में है, बरोबर, लेकिन वो हमको समझ में नहीं आता है। इसके लिए बाहर के महादेव को नमस्कार करना पड़ता है। और जैसे बाहर के वहां नमस्कार किए, तो आप नमस्कार करते समय आप क्या करते हैं? आंख बंद करते हैं। क्यों करते हैं? ये बाहर का जो महादेव है वो मेरे अंतरंग में बैठा है, उसको देखना है तो बाहर के आंख तो बंद करने पड़ेंगे ना। बरोबर बरोबर। तो नेत्र बंद हुए तो अंदर के महादेव को आपने देख लिया, फिर आगे बढ़े। फिर तो शरीर में सब तरफ महादेव बैठे, लेकिन हम समझ नहीं पाते, इसके लिए परिक्रमा करनी पड़ती है। बरोबर। और जिस दिन वो समझ में आएगा तो घर में बैठे नर्मदा परिक्रमा हो जाए। स्वामी समर्थ। लिंगायत तुम्हाला खूप अधिक आशीर्वाद आहे, तुमच्या प्रत्येक कार्यात चांगलं यश मिळो, स्वामींची कृपा अखंड राहो। श्री स्वामी समर्थ काका। पिंडदानाचं पण हे होतं तिकडे, ते पण मस्त एकदम प्रश्नच नाही। नर्मदेच्या घाटावर संगम क्षेत्री। हो, ते काय माहितीये का, त्या पिंडदान का करतो आपण? त्या पिंडामध्ये काही ना काहीतरी इच्छा राहतात, आणि ते जे आपले वंशज असतात की नाही, ते म्हणतात आमच्या वंशजालाच हे काम सांगायचं, म्हणजे आमचे वंशज जे आहेत ना, आमची इच्छा पूर्ण करतील। आणि मग आपण तशा प्रकारचं सगळे मंत्र म्हणून आपण पिंडदान करतो, आणि त्या कावळ्यांना ते त्या जीवात्मा दिसत असत, बाकी कोणाला दिसत नाही, कोणाला दिसत नसतं। आणि त्याची इच्छा जर पूर्ण, म्हणजे आपण संकल्प जर अपूर्ण केला तर तो काय करतो, त्या पिंडाच्या भोवताली एक ऑरा तयार करतो, आणि तो ऑरा जो आहे तो त्या कावळ्यांना दिसत असतो, म्हणून तो तिथे जवळ जाऊ शकत नाही, तो जवळपर्यंत येतो पुन्हा दूर जातो। पण ज्यावेळेस त्याची इच्छा तुम्ही पूर्ण सांगितली की तो ऑरा नष्ट होतो, आणि तो अवेलेबल होतो कावळ्याला, आता घेऊन टाका मला, माझी झाली इच्छा पूर्ण। असं सगळं आता काहीच इच्छा नाही, बस आपली सेवा घडून घ्यावी असंच वाटतं काका। बस 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 हेच असलं पाहिजे, हेच असलं पाहिजे। म्हणून तर संन्यासी लोक स्वतःच पिंडदान आधी आपणच करून टाकतात। हे कारण आहे, कारण ते म्हणतात माझा जीवभाव कुठे राहिला? आता माझा जीवभाव जो आहे तो शिवभाव झाला, आणि शिवभावाला पिंड कशाला आहे? पिंड नाहीच मग। बरोबर बरोबर। पिंड आणि ब्रह्मांड अशा दोन गोष्टी आहेत। पिंड म्हणजे जीवात्मा, आणि ब्रह्मांड म्हणजे सर्व ब्रह्मांडाला व्याप्त असलेला तो शिवात्मा। तो संन्यासी शिवात्मा होतो, मग कशाचा पिंडाचा प्रश्न आहे? आलं लक्षात? कृपा तुमच्यावर राहो, सदा चैतन्यमय रहा, स्वामी कृपा। हा बोला मंजिरी, बोल। हा नमस्कार, बोला बोला। ऐकलं का आजचं प्रवचन? हो, खूप छान झालं। आणि तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे तो तिसरा प्रश्न आहे तो खूप महत्वाचा आहे, आणि त्याची उत्तरं खूप छान दिली आहेत। विचार करणं, त्याच्यावरती चिंतन करणं हे खूप गरजेचं आहे, खूप आवश्यक आहे, खूप आवश्यक आहे। सतत चिंतनानेच धारणा पक्की होते, आणि धारणा पक्की झाल्याशिवाय तुमच्या मनामध्ये ज्या पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या शंका येतात त्या नष्ट होणार नाही। एकदा धारणेमध्ये तुमचा विषय पक्का झाला, एकदा बुद्धीमध्ये श्रद्धा बसली ना, श्रद्धा ही बुद्धीमध्ये बसली पाहिजे। श्रद्धा केवळ मनात बसून चालत नाही। लोक म्हणतात मनाने तू श्रद्धेने कर, मनाने कर, पण बुद्धीचं काय? मग तर बुद्धी ही धारणा आहे, आणि बुद्धीमध्ये ती श्रद्धा बसली पाहिजे, तर मात्र मग फाटे फुटणं बंद होतं। बरोबर, नाहीतर बुद्धी सोडतच नाही तुम्हाला। तुम्ही किती वेळेला म्हणा, 100 वेळा म्हणाल तुम्ही हे आम्ही मानतो मानतो मानतो, आणि नंतर बाहेर एकदा रस्त्यावर बाहेर पडलो आणि बाहेरच्या प्रश्नाकडे पाहायला लागलो की इतके फाटे फुटायला लागतात, आणि मग एवढं काय मानायची गरज आहे? पुन्हा मग त्याच्यावर पुनर्विचार सुरू होतो। त्याचं कारण आहे बुद्धी, म्हणून पहिल्यांदा बुद्धीचं संरक्षण झालं पाहिजे, बुद्धीमध्ये श्रद्धा बसली पाहिजे। समजलं ना? तशी नक्कीच तुमच्यामध्ये होईल, माझा आशीर्वाद आहे। हो, आशीर्वाद। स्वामी कृपा, स्वामी कृपा, स्वामी बोला। हा बोला। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। आशीर्वाद आहे खूप। ऐकलं का आजचं प्रवचन? पुन्हा ऐकण्यासारखेच प्रवचन होत आहेत एकदम। बस बस बस, ऐका अगदी। आमचं की सद्गुरूंच्या मुखाने जे ज्ञान प्राप्त होतंय ना, तर त्याचं सगळं सारांश आपोआप आतमध्ये जातोय, ही धारणाही पक्की झाली आहे। छान छान छान, उत्तम, अगदी उत्तम। त्यामध्ये परमेश्वर आहे हे तर खूपच छान असं धारणा एकदम इतकी सुंदर हे झाली आहे।
प्रत्येक जण श्वास प्रश्वास तर घेतोच, म्हणजे त्याच्यामध्ये परमेश्वर आहे. कोणालाही आपल्याकडे दुखवलं जाऊ नये याचाच प्रयत्न. बस तो प्रयत्न करायचा की आपली, कारण काही गोष्टी उपजत असतात आणि काही गोष्टी ज्या आहेत ते प्रेरक असतात, प्रेरणा देणारे. प्रेरणा देणारा प्राण आहे, प्रेरणा देणारा परमात्मा आहे. तर आपण त्या उपजत जो गोष्टी आहेत की नाही त्याच्यापासून आपण आणखीन वर जो जाऊ शकतो या अशा प्रवचनाच्या श्रवणाने. आणि मग जे इंट्युशन ज्याला आपण म्हणू की अंतःप्रेरणा, तिथे एकदा गेलो की ते सगळं प्राणाचं कार्य आपल्याला समजायला लागतं. तोपर्यंत काय आपल्याला नाही समजलं तरी प्राण काम करत असतो, पण आपल्याला न समजल्यामुळे आपण बाकीच्या गोष्टी करतो जे आवश्यक नाही आहेत. त्यामुळे त्या प्राणतत्वाला परिपूर्णतेने समजून तो श्वास प्रश्वास म्हणजेच प्राण आहे आणि म्हणून श्वासामध्ये नाम टाका, म्हणजे परमेश्वरामध्येच प्राण आणि प्राणामध्येच परमेश्वर. म्हणून श्वासात तो टाकला की ते नाम सहज होतं आणि ते परामाणित जातं बरोबर. त्याचं कारणच ते प्राण आहे. आलं लक्षात? छान, खूप आशीर्वाद आहे तुम्हा दोघांना. स्वामींची कृपा अखंड राहो. बोला धनंजय खोले, बोला. वैशाली खोले. स्वामी समर्थ काका. स्वामी समर्थ. मिनल बोलते का? कोण बोलतंय? मिनल. खूपच इंटरेस्टिंग आहे प्रश्नोपनिषद. प्रत्येक एपिसोड छान होतो ना आणि खूपच छान नॉलेज मिळतं. हा तेच म्हणून पुन्हा पुन्हा प्राणशक्तीबद्दल आणि जे सांगतायत ना ते फारच खूपच छान आहे. नाही, विलक्षण आहे ते आणि त्याचं चिंतन करण्यासारखं आहे आणि त्याचा प्रत्यक्ष आपल्याला आचरणामध्ये धारणेमध्ये ते अतिशय दृढपणे ठेवण्याची आवश्यकता आहे. म्हणजे आपलं सगळं डायव्हर्शन निघून जातं. आपलं डायव्हर्शन न निघण्याचं कारणच असं आहे की आपण प्राणापासून थोडं स्वतःला दूर घेऊन जायचा प्रयत्न करतो आणि प्राण मात्र तुमचं संरक्षण करत असतो. असं आहे. छान चिंतन करा. स्वामी समर्थ. खूप आशीर्वाद. बोला खोले, बोला धनंजय खोले. हा बोला धनंजय, बोला. हा श्रीराम, बोला श्रीराम. हो आशीर्वाद आहे, बोला. ऐकलं प्रवचनात? हो हा बोला ना, बोला. ते बघाचं जे सांगितलं तुम्ही पिंडाचं की कावळा शिवत नाही किंवा तो तयार करतो. मग एखादा जर मृत व्यक्ती असेल आणि त्याची जर इच्छा काही राहिली असेल तर मग त्याचे जे म्हणजे विधी करणारे जे लोक आहेत किंवा त्याचे हे आहेत संबंधित ते सगळे म्हणजे बोलतात किंवा काहीतरी त्याला आश्वासन देतात, तेव्हा तो कावळा शिवतो सत्य आहे का? तुम्ही मग सांगितल्याप्रमाणे ते थोडं नाही, कोणत्याही पद्धतीने शेवटी हा श्राद्ध म्हणजे श्रद्धेचा विषय आहे. श्राद्ध या शब्दातच असा आहे की श्रद्धापासून श्राद्ध हा शब्द आला. तर श्रद्धा जी आहे, तुम्ही ज्या श्रद्धेने किंवा ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करता तर त्या भावना तिथपर्यंत जातातच, 100% जातात. म्हणजे आता आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण पिंड हे प्रतीक मानलंय जीवात्म्याचं. हे हिंदू धर्माच्या आपल्या वेदाच्या अनुसार हे त्यांनी श्राद्ध कर्मामध्ये ही गोष्ट दिलेली आहे. आता एखाद्या दुसऱ्या धर्मामध्ये समजा ही गोष्ट नसेल आणि दुसरी काही गोष्ट असेल की केवळ स्मरणाने त्याला आपल्या इच्छा व्यक्त करणे, तरी पण त्या इच्छा त्याच्यापर्यंत जातात, कारण हे श्रद्धेने केलेले आहेत. जी गोष्ट श्रद्धेने केली जाते ते श्राद्ध आहे. तुमची पद्धत काय आहे हे गौण गोष्ट आहे. तुम्ही श्रद्धा किती त्यात ठेवलेली आहे. म्हणून मुस्लिम धर्माचा जर तो श्रद्धेने म्हणत असेल तर श्रद्धेने केलेलं कार्य हे श्राद्धच आहे. आलं का लक्षात? पण तो जो पिंड आहे तो स्वतः त्याच्यावर असतं अवलंबून की कधी त्याला कावळा शिवायचं असं काही आहे का? त्याची इच्छा जी असते, त्या जीवात्म्याच्या अनेक इच्छा असतात. त्या इच्छा आपण ओळखून मी असं तुझ्याकरता करेन, मी तुझ्याकरता असं ज्यावेळेस सांगतो तेव्हाच तो पिंडाला कावळा शिवतो ना. हो ना, हो ना. नाही की नाही? तुम्ही ती इच्छा अर्धवट जर केली तर त्या ठिकाणी त्याचं वलय असतं इच्छेचं. ते वलय असं विचार वलय असतं आणि ते वलय जे आहे ते कावळ्याला कळतं. म्हणजे कावळा काय फक्त ते खाण्याकरता येतो, दुसरं काही नाही. पण ते खायला येण्याकरता अडथळा असतो ना त्याच्या इच्छेचा. बर, आलं का लक्षात? आलं का? शास्त्रशुद्ध पद्धत आहे आपली सगळी प्रत्येक गोष्टीचं. हे आपल्याला
त्याचं शास्त्र कळालं पाहिजे, त्याचं लॉजिक कळालं पाहिजे. इतके दिवसांनी आज कळालंय ते काय नेमकं काय प्रोसिजर होती. श्री स्वामी समर्थ. बोला, अजून कोण आहे? बोला. हा, खोले बोला. धनंजय खोले, वैशाली खोले. बोला खोले. आशीर्वाद आहे, खूप आशीर्वाद. बोला धनंजय, बोला. काका सहज फोन केला फक्त आशीर्वादासाठी. आणि आता स्वामी समर्थांच्या प्रगट देण्याची पोथी जी आहे आपली ती वाचायला चालू केली. प्रथमच मी चालू केली. वैशालीने बऱ्याच वेळा. खूप छान, खूप छान. आशीर्वाद पाहिजे होता. हो, माझे पूर्ण आशीर्वाद आहेत. शांतपणे वाचा, एकाग्रतेने वाचा आणि त्याच्यातलं जे तत्वज्ञान सांगितलंय त्याचं आकलन करण्याचा प्रयत्न करा. खूप तुम्हाला त्याच्यामध्ये पुष्कळ काही गोष्टी, बोध पुष्कळ मिळेल त्यात. आणि निश्चितपणे त्याचा लाभ होईल. माझा पूर्ण आशीर्वाद आहे. स्वामी. हो, आशीर्वाद. स्वामी, स्वामी कृपा, स्वामी. बोला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला अंजली, बोला. हा, बोल. खूपच सुरेख झालं. ऐकलं का पूर्ण? ऐकलं का? वा वा, छान छान. सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली. हो ना. नैवेद्य होतो देवाला. हा हा, स्वान्यास म्हणतो त्याचं तर फारच सुरेख कळलं. बरोबर आहे, बरोबर. हे आजपर्यंत नव्हतं. आपण नुसतंच म्हणत राहतो, दाखवतो, पण त्याचा अर्थ काय आहे, अर्थ कळणं, आशय कळणं खूप महत्वाचं आहे. अतिशय. त्यामुळे त्या आशयाला आपण घेऊनच आपण कार्य करायला पाहिजे. म्हणून प्रत्येक क्रिया जी आहे ना ती ज्ञानाच्या अधिष्ठानावर व्हायला पाहिजे. अधिष्ठान त्याचं ज्ञानाचं पाहिजे. म्हणजे ते ज्ञानाचं अधिष्ठान पक्क असेल तर क्रियेमध्ये चैतन्य येतं. आणि जर ज्ञानाचा अभाव असेल ना तर क्रिया यांत्रिक होते. हा महत्वाचा फरक आहे. आता आपण देवपूजा करतो की नाही, तर देवपूजेमध्ये हे पंचायतन जे असतं आणि कुलदैवत वगैरे जे असतं हे नेमकं काय आहे, त्याचं नेमका त्या ठिकाणी आपण पूजा करताना त्यांचा आणि आपला कुठे आणि कसा संबंध येतो हे आपल्याला जर त्याचं ज्ञान असेल आणि प्रत्येक देवतेचं आपल्याशी नेमकं काय संबंध आहे हे जर असेल तर त्या धारणेने आपण ज्यावेळेस पूजा करू तेव्हा त्या पूजेच्या क्रियेमध्ये एक प्रकारचं चैतन्य येईल. आणि चैतन्य हे ज्ञानाचाही विषय आणि क्रियेचाही विषय आहे. तेव्हा ज्ञानाच्या अधिष्ठानामध्ये जर आचरण झालं तर तुमच्या क्रियेमध्ये चैतन्य येईल. असं तर ते असं तुमच्या सर्वांमध्ये निर्माण हो प्रत्येक कार्यामध्ये. पुष्कळ आशीर्वाद आहे. काल तुमच्या 2 बहिणी आल्या होत्या, त्यांच्याशी पण गप्पा झाल्या. हा, चला. तुम्ही पण या एकदा औरंगाबादला. नक्की येईल. हा, चालेल. आशीर्वाद. स्वामी समर्थ. श्री स्वामी. नमस्कार काका. नागापूरकर. हा, बोला बोला. कल्पना, बोला. चर्चेतून 2 मुद्दे कळाले. लावलं प्रवचन पण ऐकलं नाही, आता रेकॉर्डिंग ऐकल. पण हे छान समजलं. कावळ्याचं नेहमी प्रश्न पडायचा असं कुठं होतं का, ते एक समजलं. आणि स्थिरता, प्राणायामात स्थिरता आली की सगळं स्थिर होतं हेही समजलं. म्हणजे संतुलन हाच आपल्या पूर्ण अध्यात्मशास्त्राचा गाभा जो आहे ना तो संतुलित व्हा, सम अवस्थेत या. प्रकृती विषम आहे आणि आत्मतत्व परमात्मा हा समस्थितीमध्ये आहे. आपल्याला आत्म्यात परमेश्वराच्या जवळ जायचं असेल तर समस्थितीत यावं लागेल. म्हणून प्राणावरचं नियंत्रण झालं, प्राणायाम सिद्ध झाला, मनुष्याचा कुंभक सिद्ध झाला की तो परमेश्वराच्या संबंधात येतो. म्हणून खूप छान वाटलं. छान आशीर्वाद आहे. खूप आशीर्वाद. स्वामी कृपा. स्वामी आशीर्वाद. बोला रोहित. बोला रोहित. स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. कळालं, पूर्ण यथार्थतेने कळालं प्राणायाम सिद्ध होणं आणि त्याची उपलब्धी काय आहे किंवा त्याचे लक्षण काय आहेत. म्हणजे इतके दिवस नुसतं अभ्यास करून ते न होणं की त्याची उपलब्धी काय आहे हे कळणं ती महत्वाची आहे. उपलब्धी महत्वाची आहे आणि त्याचं स्वरूप आणि त्याचं ज्ञान महत्वाचं आहे. तेव्हा प्राणाचं स्वरूप जे आहे तो परमात्मा आहे आणि उपलब्धी जी आहे ती तुम्हाला परमात्म्याकडे घेऊन जायची आहे. तुम्ही त्या परब्रह्म परमेश्वराशी अभिन्न आहातच, पण आहात हे माहीत नाहीये. म्हणजे ती प्रतीती येत नाही, फक्त प्राप्त आहेच पण प्राप्त की प्रतीती नाही आती. म्हणून ती प्रतीती येण्याकरता प्राणतत्व तुम्हाला त्याच्यात मदत करते, कारण ते क्रियाशीलच आहे ना.
प्राण म्हणजे चैतन्यच आहे ना, त्यामुळे ते चैतन्य तुमच्यामधलं चैतन्य जागृत करेल आणि चैतन्याशी एकरूप करेल, अशी ती शक्ती त्या प्राणात आहे. म्हणून तुम्ही प्राणायाम करा. प्राणायामचा हा उद्देश आहे. असं आहे. म्हणजे प्राणायाम से परमात्मा की प्राप्त प्रचिति प्राप्त होती है. हाँ, प्राप्त परमात्मा की प्रतीति होती है. सही है. तो प्राणायाम ये रहस्य है. हाँ, आवश्यक आहे. अगदी बरोबर आहे. हाँ, खूप आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अंजली पाठक. हो काका. हा बोला. नमस्कार काका. हा नमस्कार, कसे आहात? चांगले आहे काका, व्यवस्थित आहे. आणि आज प्राणायामाचं आज कळलं काका. मला वाटत होतं प्राणायाम हा फक्त शारीरिक व्यायाम आहे, पण तो प्राणाशी संबंधित आहे हे आज कळलं काका. शब्दातच आहे प्राण. एक विचारायचं होतं काका की प्राणशक्तीत बिघाड म्हणजे अस्वास्थ्य. मग जे आपलं एक जे अस्वास्थ्य असतं, उदाहरणार्थ की ताप येणे, सर्दी येणं, हे विशिष्ट प्राणशक्तीवर अवलंबून आहे का? आणि असं काही झालं तर आपण मग त्याच्याशी त्या प्राणशक्तीशी संबंधित काही आध्यात्मिक उपचार किंवा उपाय आपण करू शकतो का? आहे ना, बरोबर आहे. म्हणजे प्रश्न अगदी रिलेव्हंट आहे, योग्य प्रश्न आहे. की त्याच्यामध्ये साधारणपणे जो प्राण आहे मुख्य, बरं काय, तो प्राणापासूनच उरलेले हे तयार झाले, अपान व्यान उदान समान. आता त्या मुख्य प्राणाला जर तुम्ही पहिल्यांदा प्रार्थना केली तर त्याच्या संबंधातले जे बाकीचे जे विभाग आहेत ते विभाग अलर्ट होतील आणि प्राण त्या विभागाला आज्ञा देईल. तुम्ही तो विभाग जर हुडकत बसले तर तुमची ती क्षमता नाहीये. तुम्ही म्हणजे आता विशिष्ट प्रकारची व्याधी आहे तर त्या व्याधीला कोणत्या प्राणाचा विभाग कार्यरत आहे तर त्या विभागाला हुडकण्याचं सामर्थ्य हे आपल्यामध्ये नसतं. आपण कोणीतरी दुसऱ्या समजा विभागाला जर अलर्ट केलं तर जो व्याधी आहे ती अजून तिसऱ्या ठिकाणी ती व्याधी येईल. त्याच्यापेक्षा जो प्राणतत्व मुख्य जे आहे त्या प्राणतत्वाला तुम्ही अनुसंधान राहा आणि प्राणाला जेव्हा अनुसंधान तेव्हा प्राणायाम करा. आणि तो प्राणायाम जो आहे तो अनुलोम विलोम असेल काय, कारण अनुलोम विलोम मध्ये तुम्ही मध्ये असलेलं एक्झॉस्ट सगळं करत असता त्यामध्ये. आणि एक्झॉस्ट करताना सिलेक्टिव्हिटी नाहीये. जे म्हणून काही आहे मध्ये टॉक्सिक मटेरियल ते सगळंच्या सगळं बाहेर आपण अनुलोम विलोम मधून दोन्ही नाकपुड्यातून आहे. त्याचं मुख्य कार्य जे आहे दोन्ही नाकपुड्यातून आहे. म्हणजे ती समग्रता येते. आणि मग कपालभाती नंतर करा. कपालभाती करण्याच्या आधी अनुलोम विलोम तुमचा सिद्ध झाला पाहिजे. आणि तो शरीरातून पहिल्यांदा तो मोकळेपणा झाला की कपालभाती ही उत्सर्जनच आहे पूर्ण. म्हणजे तिथे प्रत्यक्ष उत्सर्जन आहे. अनुलोम विलोम मध्ये काय की समपातळीवर इडा पिंगला दोन्ही कार्यरत आहेत तिथे. आणि कपालभातीमध्ये काय आहे की मधलं टॉक्सिकच बाहेर काढून टाकायचं आहे पूर्ण. लक्षात आलं का? तर त्यामुळे तुम्ही ह्या प्राणाला पहिल्यांदा पकडा आणि या प्राणाचीच उपासना करा. मग त्याच्यावर बरोबर अपान व्यान उदान हे सगळे जे आहेत ते यथायोग्यपणे कार्यरत राहतील. कळालं ना? हो हो काका. चला, ऐकलं का पूर्ण आजचं प्रवचन? हो काका. उत्तम. चला, खूप आशीर्वाद आहे. हो हो काका. नाही, ऐका, परत ऐका. हो ठीक आहे. आशीर्वाद. स्वामी कृपा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला डॉक्टर राहुल साळुंके. बोला. ओंकार कोळेकर. ही बोल. तुमचा व्हिडिओ क्लिअर येत नाही डॉक्टर साळुंके. हो, ते लॅपटॉप. असू द्या, तुम्ही बोलू शकता. आवाज मला येतो, ऐकू येतो. बोला बोला. ऐकलं प्राणतत्वाचं? ऐकलं ना पूर्ण? आज तीन प्रकरणावर आज आपण उपसंहार पूर्ण केला. त्यामुळे त्याच्यावर चिंतन केलं. ते श्रवण करा पुन्हा एकदा आणि त्याच्यावरचं चिंतन चालू ठेवा. ठीक आहे. छान. रश्मी बोल. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. बोला रश्मी. खूप छान झालं. उपसंहार म्हणजे जे रिव्हिजन झालंय ना, त्याच्यात सगळं म्हणजे परत व्हिजिट करतोय ते म्हणजे जे सगळं सांगितलेलं आहे. आणि असं वाटतं की हा सिलेबस तुम्ही आम्हाला जे शिकवतायत म्हणजे इट्स लाईक कुठेही वाचायला मिळत नाही आणि एक्सपिरियन्स वेगळाच आहे हा. खरोखर अगदी खरं आहे.
तर त्यामुळे त्याला सारखं त्याचं पुन्हा पुन्हा श्रवण आणि चिंतन करणं आवश्यक आहे. अध्ययन करायला हवं. तर त्याचं दररोज एक आपण 15 मिनिटं त्याला द्यायला पाहिजे की दररोज त्याचं श्रवण करावं. आणि विशेषतः मग जो विषय संपला की उपसंहार जो आहे तर त्याचं श्रवण करावं. त्याच्यामध्ये एखाद्या मुद्द्याचा विस्तार पाहायचा असेल तर मुख्य प्रवचनामध्ये आपण ते पाहू शकतो. बरोबर. चालेल. अजून एक विचारायचं होतं. हा, विचार ना, विचार. हा, आपण एक डेली साधना म्हणून जे करतो त्याच्यात काय काय इन्क्लूड व्हायला पाहिजे? म्हणजे जसं आता रोजची स्वामी जप करायचं आहे ते आपल्यात फिक्स आहे. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी साधनामध्ये काय काय असायला पाहिजे? त्याच्यामध्ये जे आहे ना, म्हणजे आता प्राणायामाबद्दल सांगतो पहिल्यांदा की प्राणायामामध्ये आपली जी श्वासाची जी काही पद्धत असते तर ते त्याच्यामध्ये समस्थिती येणं आवश्यक आहे. आपण आपला श्वास जर पाहिला तर एक नाकपुडी जास्त कार्य करते आणि एक नाकपुडी कमी करते, म्हणजे तिथे विषमता आहे. तो आपण स्वतःच आपला श्वासाचा अभ्यास केला तर आपल्याला कळेल. तर तिथे समस्थिती आली तर आपल्याचं मनाचंही संतुलन राहतं त्यात. कळालं का? की त्यामध्ये म्हणून अनुलोम विलोम का करायचा की अनुलोम विलोम मध्ये दोन्ही नाकपुड्यांना समान कार्यक्रम दिलेला आहे आणि दोन्हीमध्ये समानता एकदा आली की सूर्यनाडी आणि चंद्रनाडी असे त्या 2 नाड्या आहेत. तर त्या दोन्ही नाड्यामध्ये हे एक समानता येते आणि ती समानता आल्यानंतर मग तुम्हाला रेचक, पूरक आणि कुंभक हे त्याच्यानंतर करायचं आहे. कुंभकामध्ये तुम्ही समस्थितीत जाता आणि रेचक आणि कुंभक हे जे 2 आहेत ना हेच सूर्यनाडी आणि चंद्रनाडी आहे. हेच अनुलोम विलोम मध्ये डावी नाडी आणि डावी नाकपुडी आणि उभी नाकपुडी आहे. परंतु ज्यावेळेस आपण रेचक आणि कुंभक करतो तेव्हा डाव्या नाकपुडीतून श्वास मध्ये घेणे आणि नंतर स्थिर होणे. तर त्या स्थिर स्थितीमध्ये तुम्ही आत्मपरीक्षण तुमचं चांगलं होतं. म्हणजे त्या ठिकाणी क्षणिक तुम्ही थांबा आणि त्या थांबलेल्या अवस्थेमध्ये जी काही स्थिती आहे ती स्थिती तुम्हाला पुढे सातत्याने मिळायला लागते. मग श्वास जरी चालू असेल तरी स्थैर्य प्राप्त झालेलं असतं. त्या स्थितीमध्ये स्थैर्य आहे. म्हणून प्रत्येक प्रकारचा जो प्राणायाम आहे त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे लाभ आहेत. पण शेवटी अंतिम लाभ जो आहे तो अंतिम लाभ हा स्वतः केल्याचा अभ्यास आहे आणि त्याच्यामध्ये स्वतःलाच शांत, स्थिर आणि कार्यरत ठेवणे हे आवश्यक आहे. तेव्हा शांतता आणि स्थैर्य जे आहे हे कुंभकामध्ये आणि कार्यरत होणं हे अनुलोम विलोम मध्ये. ह्या सगळ्याचा आपल्याला अभ्यास करून तो सगळ्याच्या माध्यमातून आपण हे करायला पाहिजे. म्हणून प्राणायाम हा तुमच्या उपासनेचा आवश्यक भाग आहे. स्वामी नामाचा मंत्र हा आवश्यक आहे. आपल्या कुलदेवतेचा त्याची स्तुती, स्तोत्र किंवा जप हे आवश्यक आहे. हे 3 गोष्टी आवश्यकच आहेत की ज्याच्यामध्ये स्वास्थ्यही चांगलं राहील, मनही प्रसन्न राहील आणि बुद्धीही तल्लख राहील. ठीक आहे, चला, खूप छान, खूप आशीर्वाद आहे. स्वामींची कृपा. श्री स्वामी समर्थ. बोला, अजून कोण कोण काय बोलणार आहे? बोला. नमस्कार काका. संजय. बोला 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 बोला. काका, एक प्रश्न होता, विचारू का? हा, विचारा ना, विचार. आपण मनाच्या इच्छा असते त्या परिपूर्ण होण्यासाठी ते शरीर, प्राण, जीवात्म्याला घेऊन प्रवास करतो. हो. म्हणजे मनाचा संकल्प शेवटी जो असेल त्या पद्धतीने आपल्याला ते नवीन शरीर मिळेल असं. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, बरोबर आहे. तर मग मला आता झोपेमध्ये मृत्यू झाला किंवा ऍक्सिडेंटल मृत्यू झाला तर त्या परिस्थितीत काका कसं होत असेल? मग त्याच्या आधी नाही, पण त्या झोपेमध्ये मृत्यू जरी झाला तरी झोपेमध्ये जाण्याच्या आधी काहीतरी तुमची कामना असूनच तुम्ही जाता. म्हणजे मनुष्य काही संबंध दिवस ब्लँक नसतो कधीच. तर तो कुठल्या तरी चिंतनामध्ये कुठल्या तरी गोष्टीचा तो विचार करत असतो त्यावेळेस. लक्षात आलं का? तो जो शेवटचा जो विचार आहे, मग त्याच्यानंतर तुम्ही निद्रेत गेले, मान्य आहे, पण निद्रेत जाण्याच्या आधीचा जो शेवटचा जो विचार असतो तोच संकल्प आहे तुमचा. तोच संकल्प होईल. बरोबर. म्हणजे आलं का लक्षात? जागृत अवेअर राहणे किंवा झोपतानाही, झोपाच्या आधी सुद्धा आपण अवेअर राहणे खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे. आणि झोपताना तुम्ही चांगला संकल्प करून झोपा की मला परब्रह्म परमेश्वराचं प्राप्ती व्हावी, त्याचं अखंड माझं अनुसंधान व्हावं असं म्हणत तुम्ही जा तिथे.
आणि त्याचंच नाम घेत घेत गेला तर अतिउत्तम. आणि त्या नामाचं मध्येच तुम्ही त्या ठिकाणी राहता आणि त्या नामामध्ये असताना जर देह गेला तर त्याला तर उत्तम गतीच आहे, प्रश्नच नाही. हो काका, हो खूप छान समजलं काका, आशीर्वाद. आशीर्वाद. बोला माधुरी आलात, बोला माधुरी. स्वामी समर्थ काका, स्वामी समर्थ आणि साष्टांग नमस्कार. हो, खूप आशीर्वाद. खूप छान होतं आजचं. प्राणाचं संतुलन म्हणजेच सगळ्या बाबींचं संतुलन आहे. आणि डिस इज म्हणजे काय, जेव्हा तुम्ही इझी नाहीये तेव्हा तुम्हाला डिस इज होतो. त्यामुळे सहज त्या प्राणाबरोबर राहायचं म्हणजे प्राण सगळं कंट्रोल करतो, आपल्या भावना, मन, मनातले सगळं काय, सगळ्यावरचं नियंत्रण प्राणाचंच आहे. सगळ्या ज्या क्रिया आहेत ना त्या क्रियेला नियंत्रण करणारा आणि क्रियेला करून घेणारा हा तो प्राण आहे, आणि डिस्टर्ब करणारा तो जीव आहे. हे दोन एंटिटी लक्षात ठेवा, एक प्राण आहे आणि एक जीव आहे. जीव जो आहे ना तो डिझायर्सने भरलेला आहे, जीव जो आहे तो आसक्त आहे. जीव जे आहे ते अनेक प्रकारच्या कामना आणि रागद्वेष असलेला आहे. पण प्राण त्याला जीवाला सांगत नाही काहीच. प्राण काय म्हणतो, तुझी काय इच्छा आहे, हे पाहिजे ना हे मी देतो, हे पाहिजे ना हे देतो, या देहात तुला मिळत नाही ना काही हरकत नाही, आपण हा देह सोडून देऊ, तुला दुसरीकडे घेऊन जातो, तिथे तुला मिळेल. म्हणजे सगळ्यात कल्प्रिट कोण आहे माहितीये का, कल्प्रिट तो जीव आहे. आणि त्यालाच आपण घेऊन बसलो ना, आपण त्या जीव म्हणजे मीच आहे असं घेऊन बसलो आपण. त्या जीवभावाला जे आपण पकडून बसलो ना तर तिथे गडबड आहे. तर त्या जीवभावाला सोडून आत्मभावाला किंवा भगवत भावात जर तो मनुष्य गेला ना, जसं वारकरी जेव्हा नाम घेतात की नाही विठ्ठलाचं, तेव्हा तो भगवत भाव असतो. तर त्या ठिकाणी जीवभाव त्या काळापुरतं का असे ना तो संपलेला असतो. म्हणून तुम्ही अखंड अनुसंधानात राहा, अखंड त्या भगवत प्रेमामध्ये राहा. तुमचं कुठलंही कार्य जरी चालू असलं तरी त्या प्रेमामध्ये तुम्ही राहा, मग तुम्हाला काही चिंता नाही. आणि मग प्राण सुद्धा तेजाने काम करतो, कारण तो भगवंत म्हणजेच प्राण आहे ना. आणि त्याचंच नाम घेतल्यानंतर जीवभाव राहिला कुठे. म्हणून आपल्याला कार्य कुठे करायचंय, अध्यात्म साधन आहेत त्या जीवभावाला शून्य करायचं आहे आणि भगवत भावाची प्रस्थापना करायची. हे समजलं पाहिजे. हो, खूप छान होतं. आशीर्वाद आहे तुम्हाला, छान कृपा आहे महाराजांची. छान, बोला अजून कोण राहिला? काका मनापासून नमस्कार. हा नमस्कार आहे, आशीर्वाद आहे. बोला बोला बोला. खूप सुंदर झालं प्रबोधन काका. आणि प्राणतत्व या विषयावर तुम्ही एक म्हणजे स्वतंत्र हा विषय प्रबोधित केलाय, तर त्याच्यामध्ये देखील खूप सुंदर विवरण केलेलं आहे. म्हणजे अनुलोम विलोम याबद्दलचं जे तुम्ही विवरण सांगितलं की म्हणजे शरीराला व्याधी होते तर प्रथम प्राणमय शरीर अपवित्र होतं म्हणून शरीराला व्याधी होते. शेवटी त्याच्यामध्ये शरीरात दाखवावंच लागते त्यांना, कारण अल्टिमेटली एक्झॉस्ट कुठून होणार ना. ते प्राण तत्व जे आहे ना ते म्हणतं की बाबा मी सगळे असं हे पूर्णपणे नॉर्मल कंडिशन पासून डिव्हिएशन झालो तर ते माणसाला कळणारच नाही ना कधी. तो तर आनंदात दिसतो, तो त्याला कळालेलंच नाहीये. मग तो पासन करतो ना मग शरीरात. मग त्या शरीरामध्ये सर्दी दिसते, ताप दिसतो, आणखीन काय काय व्याधी दिसते, पण त्याचं पहिल्यांदा इंडिकेशन तिथं आहे. म्हणून तुम्हाला प्राणाची जर अभ्यास झाला आणि स्वतःच्या प्राणाचा सुद्धा जर तुम्ही अभ्यास करून आपल्याला काय होतं हे आधी 3 महिने 4 महिने 6 महिने आधी तुम्ही ती माहिती काढू शकता. कुठे कॅव्हिटी निर्माण झाली, कुठे स्वेलिंग निर्माण झालं, कुठले कलर्स बदललेले आहेत, त्याचे फोटोग्राफ तुम्ही घेऊ शकता. तुमच्या ऑराचा फोटोग्राफ जर तुम्हाला मिळाला तर तुमच्या स्वास्थ्याचं पूर्ण चित्र आहे त्यात. वेगळी पॅथॉलॉजी टेस्ट घ्यायची गरज नाही. आणि पॅथॉलॉजी किती वेळेला पॅथॉलॉजीमध्ये येतच नाही. थायरॉइडची टेस्ट घेतली की नाही ते सॅम्पलमध्ये आलंच नाही म्हणतात, ते पुन्हा एकदा टेस्ट करू म्हणतात. कॅन्सरची टेस्ट ते घेऊन जातात सॅम्पल आणि ते कॅन्सर झाला म्हणतात, पण पुन्हा एकदा चेक करा म्हणतात, नाही झाला नाही म्हणतात. म्हणजे ह्या सगळ्या टेस्ट ज्या आहेत की नाही ह्या प्रॉबॅबिलिटीच्या टेस्ट आहेत. पण तुम्ही प्राणशक्तीची जर टेस्ट घेतली तर ती करेक्ट देणार. कुठे फेल झालंय, कुठे काय झालंय, कुठे काय झालंय एक्झॅक्ट देणार ते. आलं लक्षात? त्यामुळे प्राणायाम करा, प्राणाची उपासना करा आणि प्राणाला चैतन्यमय ठेवण्यामध्ये आपण स्वतः मदत करा. ते चैतन्यच आहे पण आपण मदत केली पाहिजे. जसं आता देवघरामध्ये आपण श्रीपाद श्रीवल्लभांची मूर्ती स्थापन केली
तर त्याच्या अवतीभोवती स्वच्छता पाहिजे, ताजे फुलं पाहिजेत, निर्माल्य नको सारखं पडलेलं, नाही का. तर माणसं काय करतात, मूर्तीची पूजा करतात, पण अवतीभोवतीचं ठिकाण जे आहे की नाही ते म्हणावं तितकं स्वच्छ नाही ठेवत. ते म्हणतात बाकीची स्वच्छता नंतर करू आपण, काय घाई आहे. तर असं नाहीये. म्हणून प्राणाची उपासना करायची असेल तर तुम्हाला प्राणतत्व काय आहे हे समजलं सुद्धा पाहिजे, त्याचं स्वरूप काय हेही समजलं पाहिजे, आणि त्याची उपासना करण्याकरता तुमचा सरेंडर पूर्णपणे त्याच्यावर निर्भर होणे, त्याला समर्पित होणे आणि त्याला उपलब्ध होणे हेही तितकंच महत्वाचं आहे. तेव्हा तो कार्य करेल ना. अहो तुम्ही बोलवायचं म्हणजे समजा घरात पाहुण्याला बोलवायचं आणि बसायला एकही खुर्ची ठेवायची नाही तर काय होईल पंचायत, नाही का. आणि म्हणायचं या 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 बसा बसा. अरे कुठे बसा, तुझ्या डोक्यावर बसायचं का, आहे की नाही. तर असं जसं परिस्थिती आहे तसं प्राणाचं म्हणायचं मी प्राणायाम करतो, पण स्वतःचे विचार मात्र दुसरीकडेच, तिथे उपलब्धच व्हायचं नाही. तो प्राण म्हणतो तू होता कुठे, म्हणा मला तुझ्यामधून कार्य करून तुझं स्वास्थ्य चांगलं करायचं होतं, पण तू गायब झाला ना. असं आहे सगळं, आलं लक्षात. हो काका, फार सुंदर, मनापासून हृदयापासून आशीर्वाद आहे, खूप आशीर्वाद आहे, स्वामी कृपा. बोला मकरंद, मकरंद बोला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला बोला, काय म्हणता, कशा आहेत. आता आपण काही समजा जीवात्मा म्हणून जन्माला आलो, हो, तर आपण काही इच्छा घेऊ ना. बरोबर आहे, अगदी बरोबर. इच्छा कोणत्या या शेवटपर्यंत कळत नाही, आणि आपण या रोजच्या नवीन येणाऱ्या विचारांमध्ये कुठल्या कुठं निघून जातो. हो बरोबर. प्राणतत्वाची संधान साधायचं आहे आणि आपल्या इच्छा कोणत्या या आयडेंटिफाय करता येतात. हा म्हणजे आपण कशासाठी आलो, हा जसं व्यायाम तसं ते आपल्याला कधीच माहित नाही पडत की आम्ही कशासाठी आलो. आपलं जे शरीर मिळतं की नाही त्याच्यातूनच बऱ्याच इंडिकेशन मिळतात. ती शरीराची जी रचना असते काय, आणि ती आणि ज्या म्हणजे नॅचरल इन्स्टिंक्ट ज्याला म्हणून उपजत वृत्ती असते की नाही, तिथे त्या डिझायर्स त्या सगळ्या त्या एक्सप्रेस होत असतात. त्यावेळेस माणूस कुठलीच इच्छा न करता बसतो आणि त्यावेळेस जी इच्छा निर्माण होते ही नॅचरल इन्स्टिंक्ट आहे. म्हणजे आपल्याला एखादं चांगलं खावंसं वाटणं, काही म्हणजे आधी विचार केला नाही, संकल्प केला नाही, पण असं काहीतरी खावंसं वाटणं म्हणा, किंवा मग कोणाला तरी काहीतरी भेटावंसं वाटणं, कोणाला काहीतरी म्हणजे गप्पा मारावंसं वाटणं, काय जे असेल, जी कृती करायची इच्छा नकळतपणे होते, नकळतपणे, हा लक्षात घ्या. देर इज नो प्लॅनिंग. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं नियोजन नाहीये. तर नियोजन नसताना जी इन्स्टिंक्टली म्हणजे उपजत वृत्तीमध्ये जे येते तयार काय, तर ती आपली इच्छा आहे. त्या इच्छेप्रमाणे हे शरीर आहे. शरीराची सुद्धा प्राप्ती त्या इच्छेकरताच आहे. इच्छा आणि प्राप्त शरीर याचं अतूट नातं आहे. लक्षात आलं का. म्हणून त्यानुसार त्याला ओळखून त्याची काही प्रमाणात त्याची परिपूर्ती आहे आणि बऱ्याच प्रमाणामध्ये त्याच्यापासून परावृत्ती आहे. परावृत्त होणं जास्त महत्वाचं आहे, कारण त्याची जर संख्या काढली, एकेकाला जर सॅटिस्फाय करत गेलं ना तर अजून एक 100 जन्म घ्यावे लागतील. काय आपण आहे ते न संपणारी कथा आहे ती. थोडक्यात म्हणजे न संपणारी कथा आहे. म्हणून थोडंसं त्याला थोडीशी लालूच दाखवावी की बा अगदीच मी तुझ्याकडे काही निग्लेक्ट करत नाही, पण मी कुठे घेऊन चाललो तेही लक्ष ठेव. तुझी इच्छा जशी मी पूर्ण करतो तशी माझी इच्छा स्वामींना प्राप्त करायची आहे, ते माझ्यावर अखंड राहावेत. तर त्याच्याकरता तू पण माझं ऐक. हे कोण कोणाला सांगतोय, हे जीवात्म्याला हा आत्मतत्व सांगतोय त्या जीवभावाला की अरे जीवा तू किती म्हणाला, म्हणजे माझी फरफट होते ना, तू आपलं काहीतरी सांगतच असतो मी ते करतच असतो. म्हणजे माणसाचा संबंध जीवन त्या इन्स्टिंक्टवरच चालू आहे. पण कुठेही इंट्युशन किंवा विवेक बुद्धी ज्याला म्हणून ती कार्यरत नाही करत, तर ती जागृत झाली पाहिजे. आणि थोड्या 1-2 इच्छा सांगितल्यानंतर त्या जीवात्म्याला समजून सांगितलं पाहिजे की अरे तुझा आक्रोश तुलाच कळत नाही, तुला कुठे जायचंय मी सांगतो ना. म्हणून त्याला वरचेवर बजावणं आवश्यक आहे, सांगणं आवश्यक आहे. आणि मग त्याचं आणि स्वामींचं ज्यावेळेस अनुसंधान होईल तेव्हा त्याच्याही लक्षात येईल की अरे खरंच गडबड झाली बरं का, की आपण ह्याला भलत्याच ठिकाणी घेऊन चाललो होतो. आपल्याला खरं जायचं आहे अक्कलकोटला. नुसतं अक्कलकोटला जायचं नाही,
अक्कलकोटमध्ये असलेले जे स्वामी आहेत त्या ठिकाणी जायचंय आणि त्या स्वामींना भेटण्याकरता आपण गेल्यानंतर लक्षात पटकन येतं की हे तर आपल्यामध्येच आहेत. आपल्याला एवढी धावपळ करायची गरज नाही तर दरवेळी अक्कलकोटला द्यायला पाहिजे असंही नाही. तर आपल्यामध्येच आहेत ते. लेट अस डिस्कवर दॅट. म्हणजे ही तुम्ही त्याची डिस्कवरी जेवढ्या प्रमाणात कराल तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही उरलेल्या इच्छेपासून परावृत्त व्हाल. मग ते शरीर बदलेल. तुम्हाला सांगतो, म्हणजे शरीर हे त्याचं प्रतीक आहे. माणसाचा जो बॉडी स्ट्रक्चर म्हणा किंवा बॉडी अपिअरन्स म्हणा, हे जे काही आहे ना, हे त्याच्या डिझायर्सच भाग येतो. कळालं का? म्हणून आम्ही माणूस जेव्हा पाहतो की नाही तेव्हा तो त्याच्या इच्छेचा पुतळा आहे हे आमच्या लक्षात येतं, आणि कोणत्या इच्छेचा पुतळा आहे हे लक्षात येतं. म्हणून माणसाचं शरीर जे आहे की नाही तेच इच्छेचा पुतळा आहे. पण तो जेव्हा भगवत भक्त होतो की नाही तेव्हा ते शरीर बदलून जातं पूर्णपणे. लक्षात घ्या, शरीरावरूनच आम्ही ओळखतो की हा भक्त आहे बरं का. अजून बोलायचं आहे अजून तो, पण त्याच्या सगळ्या आविर्भावामध्ये त्याच्या अपिअरन्स मध्ये तो भक्त आहे एवढं आपल्याला लक्षात येतं. कळालं ना? तुम्ही आता एका काकून सांगितलं जगभरातले 5 त्याच्यावर आपला संबंध कसा असतो कळलं. ते म्हणजे नक्की कसं आहे? हा, स्वाभाविक साहजिक आहे. तो सहज भाव आहे. साहजिकतेने आपण तिकडे जाणं हा इतका सहज भाव आहे. सहज भाव आणि स्वभाव याच्यामध्ये फरक आहे बरं का. स्वभाव जो असतो की नाही तो पहिलेपासून प्री मध्ये भरलेला आहे. तो स्वभाव हा तुम्ही जन्मापासून घेऊन आलेली गोष्ट आहे. पण सहजभाव जो आहे तो तुमचा पहिल्या जन्माच्या आधीपासून आहे. पण तिथे आपल्याला जायचंय, ओरिजिनला जायचंय. मधले रस्ते खूप फिरलो आपण आतापर्यंत. काय ऐतरेय उपनिषदामध्ये ते जे ऋषी आहेत ते स्वतःशी कसं आत्मनिवेदन करतात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे मी आता सांगतोय तो विचार त्यात आहे की आतापर्यंत मी अनेक जन्म गेले, पण आता माझ्या लक्षात आलंय की हा पिंजऱ्यातून आपल्याला बाहेर पडायचंय. तो जे आत्मनिवेदन तुम्ही ऐतरेय उपनिषदाचं रेकॉर्ड केलेलं आहे का तुम्ही काय? आणि तो ऋषी म्हणतो की आता मला कळालंय बरं का, आता जन्म झाल्यानंतर काय करायचंय, की हे सगळ्या जो पिंजरा आहे ना त्या पिंजऱ्याला मला भीती वाटत होती की आपण कसं बाहेर पडणार, पण हा खोटाच आहे मुळातून. हा पिंजरा जो आहे ना हा नुसता भास आहे, फक्त ही कल्पना आहे. या कल्पनेला आपण तोडू शकतो हे मला कळालंय. त्यामुळे आता मला कोणी भेडसावणार नाही. काय तो संसार वगैरे जे काय आपण करतो ना ते ठीक आहे, कर्तव्य म्हणून करायचं, पण त्याची भीती नाही बाळगायची. ते भिण्यासारखं नाहीच आहे त्यात काही. पण जो मनुष्य आसक्त असतो, पुष्कळ कामनेने भरलेला असतो, त्याला भीती वाटते हो त्याची. आणि हे होईल की नाही, ते होईल की नाही, ते पूर्ण आहे की नाही, हे अपूर्ण आहे, मग हे केव्हा होईल, मग ते केव्हा होईल. एन्झायटीने भरलेला आहे तो. आणि त्या एन्झायटीमुळे काय होतं माहिती का, जे साधायचं ते साधलं जात नाही, आणि जे साधायला पाहिजे असं वाटतं ते पण साधलं जात नाही. अशा प्रकारची स्थिती येते. म्हणून आपल्याला पहिल्यांदा बेसिक थेअरी पक्की पाहिजे. त्याकरता बेसिक थेअरीवर असणारे तुमचे जे प्रश्न आहेत ना ते व्यवस्थित लिहून काढा काय, आणि औरंगाबादला एका दिवसाकरता या बरं का. आणि मग आपण त्या दिवसामध्ये दुसरं काहीच कार्यक्रम ठेवायचे नाही, फक्त ते प्रश्न आणि उत्तर. बरोबर? चला ठीक आहे. चला छान झालं मकरंद, बोलणं झालं. भेटू परत. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा. बोला खाटोळ बोला. हा बोला बोला बोला. तुम्ही सांगितलं ना तो पिंजरा हा आभास आहे, पिंजरा नाहीच आहे मुळात. हो, जसं मी क्लासमध्ये शिकते त्याच्यात त्यांनी एक उदाहरण दिलं होतं. एक घोडा आहे, त्याला जर समजा 7-8 दिवस बांधून ठेवलं जातं दोरीने, तर 8व्या दिवशी त्याला दोरीने न बांधता सुद्धा तो जागच्या जागीच उभा राहतो, कारण त्याला वाटतं की आपल्याला आज पण दोरीने बांधलेलंय. म्हणजे तसं आपण हे म्हणजे आपण हे मुक्तच आहोत, पण आपण बद्ध असल्यासारखे वागत राहतो, म्हणून आपण ह्याच्यात सतत अटकत राहतो. बरोबर आहे ना? अनावश्यक भीत असतो. हो, आता काय आपल्याला चेंबूरला जायचंय आपल्या ऑफिसला, म्हणून आपण चाललोय, प्रवास करतोय. जाता जाता डोक्यात भरपूर विचार चालू आहेत की हे ते होईल का, हे काम अर्धवट राहिलंय, मग ते काय म्हणतील, हे काय म्हणतील. पण असं काही नसतं माहितीये का, जे व्हायचं तेच होतं, आणि जे होणार नाही ते होणारच नसतं. मग भ्यायचं काय, कारण काम करत राहायचं, काम करत राहायचं आणि आनंदी राहायचं.
आपण काय करतो, काम करतानाही भीतो, काम न करतानाही भीतो. भिणं सोडा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बरोबर. हा, कौस्तुभ घाटोळ बोला. कौस्तुभ घाटोळ. कौस्तुभ. अजून कोणाला बोलायचं का? सुधा बोल. सुधा भट. हे कोण आहे? मकरंद. हा, मकरंद असेल. काका बोलू का मी? हा, बोला बोला बोला. हा, खूप छान. खूप समजण्याचा प्रयत्न करत होतो, ते समजलं. एक फक्त हे होतं की आमच्या घरी आहे ना, रोज स्वयंपाकघराच्या तिथं कावळा येतो आणि त्याला फरसाणच घेतो. फरसाणच खाल्ल्याशिवाय तो जातच नाही. फरसाणच, आणि ते दुसरं काही दिलं तरी ते खात नाही किंवा हे करत नाही, फक्त फरसाणच खाऊन जातोय. हे काय, त्यासाठी आम्ही डब्बाच आणून ठेवलेला असतो. काय हे असेल? बरोबर. म्हणजे तो ते काय, मागच्या जन्मात तो माणूसच असला पाहिजे आणि तो प्रचंड फरसाण खात 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 त्याचा मृत्यू होऊन तो कावळ्याच्या जन्माला गेला असेल. आणि त्यांनी पाहिलं की कुठल्या तरी सद्ग्रस्ताच्या घरी आपल्याला फरसाण खायला मिळालं तर मागच्या जन्माच्या इच्छा पूर्ण होतील. काय? अच्छा अच्छा. ते सद्ग्रस्ताला तो हुडकत होता तर तुम्ही समोर आले. काय? आणि तुम्ही त्याची इच्छाही पूर्ण करताय. मग तो येणार आणि तुम्ही फरसाण देणार, हे चालत राहील. आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. चला, झाली, वेळ झालेली आहे. पुढच्या रविवारी आपण भेटूया सगळे आणि पुढच्या रविवारी उपसंहाराचा दुसरा भाग करून आपण हा विषय परिपूर्ण करूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.